नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंत्र टीव्ही। गेल्या 5 वर्षांमध्ये मी मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे केली, परंतु आपल्या विरोधकांनी अनेक विकास कामे थांबवण्यासाठी प्रयत्न केले। मतदारसंघाच्या विकासात आडवे येणाऱ्या व्यक्तीला मतदारांनी मतदान करू नये। माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत। राहिलेली विकास कामे पूर्ण झालेली पाहिजे असतील तर मला आशीर्वाद द्या, अशी साद आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारांना घातली आहे। आमदार बाळासाहेब आजबे हे त्यांच्या प्रचारार्थ सय्यदमीर लोणी, दौला वडगाव आणि दादेगाव येथे आयोजित केलेल्या कॉर्नर सभांमध्ये बोलत होते। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मी गेली 5 वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे। या 5 वर्षाच्या काळामध्ये मला काम करण्यासाठी केवळ 2च वर्ष मिळाले। या 2 वर्षांमध्ये मी 2,500 कोटीचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला। एवढा विकास निधी यापूर्वी कोणत्याही आमदारानं मतदारसंघासाठी आणला नाही, परंतु आपले विरोधक असलेल्या तत्कालीन आमदारानं अनेक वेळा विकास कामे अडवून ठेवले, कारण त्यांना मतदारसंघाचा विकास झालेला देखवत नाही। 2 दिवसांपूर्वी पाटोदा येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये विरोधकांनी जो रस्ता मंजूर झाल्याचं फटाकडे वाजून मतदारांना सांगत सुटले होते, तो रस्ता मंजूर करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। यावरून ते कोणता विकास करतात हे दिसून येतं। मी माझ्या कार्यकाळामध्ये वर्क ऑर्डर हातात आल्याशिवाय कोणत्याही कामाचं उद्घाटन केलेलं नाही। मतदारसंघाच्या विकासासाठी मी पाणी आणि वीज या विषयावर भर दिलाय। तालुक्यामध्ये पाणी वीज उपलब्ध झालं तरच शेतकरी सुखी होईल। त्यासाठी आष्टी, पातोदा, शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले आहेत। शिंपोरा ते कुंठेफळ हा योजनेतून आष्टी तालुका 1.68 TMC पाणी मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले आहेत। या प्रयत्नाला यश आलं असून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे। राहिलेले 4 TMC पाणी देखील मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तसेच या कामामुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे। 9 सबस्टेशन नवीन मंजूर करून घेतलेत। नवीन सबस्टेशनमुळे ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असं सांगून जे मतदारसंघातील विकास कामांना आडवे येत आहेत, अनेक कामे मंजूर आहेत परंतु मतदारसंघाच्या विकास कामांना आडवे येणाऱ्या मतदारांनी मतदान करू नये असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। या कॉर्नर सभांना कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित कोणाला आडविलं का? तुमचं वावर घेतलं का? तुमच्या इथले देवाचं घेतलं का? देवाचं घेतलं का? एक शब्द खोटा बोललो का? कुणाला त्रास दिला का? पाऊस कमी पडला का? दुष्काळ पडला नाही, पाय गुण लागते त्याला, अतिशय पायाचे नाही जमत। कारण मीही शेतकरी आहे, मलाही पावसाची गरज आहे। पावसाचं महत्व शेतकऱ्याला काय असते, मी कुठेही गेलो तर देवा माझ्या मतदारसंघाला सुखी ठेवू, पाऊस पाणी सगळं चांगलं होऊ दे, ही मागणी आपण करतो। मी सत्यात सुद्धा बरेच वेळेस बोलतो की पाऊस असला हो का, मी समजा पुढे मी आमदार आहे, मी प्रत्येकाच्या घरात काही रोज दळून आणून देणार आहे का? भाजीपाला आणून देणार आहे का? नाही। मी इथले विकास काम करणार। हा, विकास काम इथले करणं हे आमदाराचं काम असतं। आमदाराचं काम डुकरं धरायचं नसतं। मी आता लोणीला बोललो, त्यांनी काल जे भाषण केलं भाऊ की म्हणले आता एकही डुकर ठेवीत नाही, इथं मी सगळे धरतो रानडुकर। आणि पिंजरा कुठून आणायचा? ऑस्ट्रेलिया, हैदराबाद इथे इमान करायचे, इमानाने आणायचा। ती कंपनी चालू झाली, यांनी फॉर्म भरल्यावर। पिंजऱ्याची कंपनी कधी चालू झाली? यांनी फॉर्म भरल्यावर। त्याच्यामुळं अजून पिंजरा तयार झालेला नाही। लाकडा येड्यात काढाय सीमा असती राव। हा, काय बोला बोला बोला। आता आमदार कसं असतं, 2-3 दिवस तरी मुंबईला जावं लागतं, सगळीकडे फिरावं लागतं, बरोबर आहे? दातोंडे, जयसिंग, आमदाराला सगळीकडे फिरावं लागतं, बैठका घ्यावं लागतात, डिप्युटीची बैठक असती, तहसीलला बैठक घ्यावं लागती, मुंबईला जावं लागतं, कुठेही पक्षाच्या बैठक असतात तिकडे जावं लागतं। मग ह्याच्यातून डुकरं मारायचं काम करायला तुम्हाला वेळ मिळणार नाही। त्याच्यामुळे असं करा, आमदार मी होतो आणि डुकरं तुम्ही मारा, बरोबर आहे का? तर तुम्ही 20 वर्ष राहिले, तुम्हाला निधी आणता आला का? हा,
आता मला एक फक्त प्रामाणिकपणे माझ्या तोंडावर नको बरं का, इथं बसलेले प्रत्येक गावातले दौलतगावातले लोक आहेत, बरोबर आहे? ऐका, मध्ये बोल नका अशोकराव, प्लीज पाया पडतो, लिंक तुटती. इथं बसलेले दौलतगाव गावातल्या प्रत्येक गावातले लोक आहेत. ह्या 5 वर्षात जो निधी आला तो याच्या आधी कधी तुमच्या गावात आला का? वर हात करून सांगा बघ मला, आला का? नाही आला. मग मला वरचं सगळं माहित झालंय, मला डुकार मारता येत नाही, त्याच्यामुळं तिकडचं मी पाहतो, इकडचं तुम्ही पाहतो. अरे काय धंदा, काय लोकांना येण्यात काढता, इथं कुठं हरणाचं आमकं. मी पठ्ठ्याची मागणी केली याच्यामध्ये, विधानसभेमध्ये काय मागणी केली की एमआरजीएस मधून आमच्या भागामध्ये रानडुकराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं एमआरजीएस मधून आम्हाला कंपाऊंडला पैसे द्या. बोललेलोय मी, तुम्ही ती क्लिप काढून पहा. असं मी तुम्हाला सांगणार नाही तिकडून पिंजरा, आणि तो पिंजरा तुम्ही तिकडे ऑस्ट्रेलियाला जायची गरज नाही, त्या पद्धतीचे पिंजरे मी स्वतः तुम्हाला इथं तयार करून देतो. कोणाला त्यांना लक्षात येत आहे तुमच्या मी काय बोलतो? मला लक्ष, लोकांना येण्यात काढायचे जे धंदे जे चालले ते थांबवा. आमदार कशासाठी असतो? आमदार हा लोकांची सोय करण्यासाठी असतो. आमदार हा निधी आणण्यासाठी असतो. आमदार हा त्या भागात पाणी कसं येईल बाहेरचं त्याच्यासाठी असतो. आमदार हा त्या भागामध्ये लाईट कशी येईल त्याच्यासाठी असतो. आमदार हा दवाखाने कसे उभे राहतील त्याच्यासाठी असतो. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी असतो. आता सुद्धा आष्टीमध्ये 100 कोटी रुपयाच्या बिल्डिंग चालू आहेत. 88 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय आष्टीमध्ये मंजूर झालंय. 16 कोटी रुपयाचे महसूल कर्मचारी निवासस्थान मंजूर झाले. त्याच्यानंतर कृषी कार्यालय 5 कोटीचं मंजूर झालंय. सगळे काम चालू आहेत का नाही? आणि मग हे सगळे ऑफिसच जर तुमच्या 40 वर्षाच्या काळात नव्हते, पाटोद्याला 24 कोटी रुपयाचं प्रशासकीय इमारत आहे. इथं आरण विहाराला 30 कोटी रुपयाचे मंजूर केलंय. कुठे गेले राधाकिशन राव? केलंय का नाही? 15 कोटीची शाळा केली. 15 कोटीचं मुलींचं हॉस्टेल केलंय. तसंच पलीकड याला सुरडीला तिथेही 30 कोटी रुपये मंजूर केले. तिथेही 15 कोटी रुपयाचं पोरांची शाळा केली. 15 कोटी रुपयाचं मुलींचं हॉटेल केलंय. आणि आता लगेच तुम्ही मला निवडून दिल्यावर 15 कोटीचे परत मुलांचे हॉटेल तिथं दोन्ही ठिकाणी मंजूर करणार. हे काम असतं आमदाराचं. आमदाराचं काम हे असतं. आमदाराचं काम तुमची वावर घ्यायचं नसतं. हा 2 मिनिटं मध्ये बोलला का? मला माहिती आहे सगळं. 2 घोट पिऊन मध्ये बोलला कोणी? विनंती मोकार मध्ये बोलला. एक लक्षात घ्या, हे काम आमदाराचं असतं. आमदाराचं काम हे मच्छिंद्रनाथ गडाचं काय तरी दिलंय माझ्याकडे. मी ते एका 2च बैठकीत गेलो. तिथं मी पाहिलं मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या भक्तीवेळी पुराणा राव काय परिस्थिती आहे. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार चालला असला तर एकदम चुकीचं आहे. तिथं आपल्या भागामध्ये ते प्रमुख देवस्थान काय चाललंय, त्या देवस्थानावर काय केलं जातं हे सगळ्यांनी लक्षात घ्या. अभ्यास करायचा. कुठल्या थराला जायला लागले, कुठपर्यंत खाली गेले, कुणी काय बोललं की त्याच्यावर केसेस करायच्या. दबावामध्ये आष्टीच्या आसपासचे लोक आहेत. आष्टीच्या आसपासचे जे 10-20 गाव आहेत ना, पदरचा तुकडा खात्यात पण त्यांना अंगीच लागला. अंगीच लागून द्यायला ते